कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इजिप्त, तुम्हाला जर मी बेडवर नाही सोफ्यावर झोपायला हवीये तर तसं स्पष्ट सांगायचं. असं गरम उशी ठेवायची काय गरज होती बेडवर? तुला अख्ख्या बेडवर तीच जागा मिळाली बसायला, हिटिंग पॅडवर जाऊन कशाला बसलीस? पण मुळात तो हिटिंग पॅड का ठेवला तिकडे? तू पूर्ण दिवस आज फ्लोअरवर होतीस, उभी होतीस. तुझे पाय दुखत असतील म्हणून पाय शेकायला तो हिटिंग पॅड ठेवला होता तुझ्यासाठी. एजे, तुम्ही काय काळजी करताय का माझी? स्टॉप दिस नॉनसेन्स. मी फक्त माणुसकी दाखवतोय. ठीक आहे. आवडली मला तुमची माणुसकी. एजे, मला सांगा, तुम्हाला नक्की काय वाटतं माझ्याबद्दल? मला वाटतं की तू प्रचंड बडबडी आहेस, सारखी बडबड करत असतेस आणि मला आत्ता वाटतंय की तू जाऊन शांतपणे झोपावं. त्यात काय, पोचेन मी वेळ. तसे मला तर सवयच आहे लवकर उठायची. तुम्हाला माहिती आहे ना आमच्याकडे लवकर पाणी जातं. उलट इथे जहागीरदारांकडे येऊनच ना माझी सगळी सवय बिघडली आहे. तुमच्याकडे काय प्रत्येक कामासाठी कोण ना कोण मदतनीस आहे. म्हणून तर इतक्या दिवसांनंतर काम केल्यावर ना मस्त मोकळं झालंय माझं अंग. बडबडी असली तरी मुलगी मनापासून काम करणारी आहे. अरे वा, छान दिसताय. आज कुठला दौरा? आजी, आज आम्ही तिघी लंचला नाही आहोत, बाहेर चाललोय. छान छान, जा जा जा. पण आज काय विशेष काय? सॉरी, म्हणजे मी कोणाचा वाढदिवस विसरले नाहीये ना? लक्ष्मी, सरस्वती, तुमचा वाढदिवस तर माझ्या लक्षात आहे. श्वेता, तुझा वाढदिवस आहे का आज? नाही आजी, नाही, आज कोणाचाही वाढदिवस नाहीये. हो, कोणाचा वाढदिवस नाही, काही स्पेशल वगैरे काहीच नाहीये. आम्ही सहजच चाललोय बाहेर. बरेच दिवस गेलो नाही होत ना, म्हणून. हा, बर बर. घरचं खायला कंटाळा आलाय का आज? नाही, हरकत नाही. जा जा, मस्त पोटभर जेवा, मजा करा, एन्जॉय करा. हा, मी आहेच आत. हा, चहा पिते जरा. आहा. थांबा. कुठे निघालात तुम्ही? आम्ही एजंटच्या रेस्टॉरंट मध्ये चाललोय जेवायला. एजंटच्या रेस्टॉरंट मध्ये का? वहिनी, तुम्हाला जरी एजे आणि लीलाच्या नात्याने फरक पडत नसला तरी आम्हाला पडतो. एजेनी लीलाला रेस्टॉरंट मध्ये जॉब दिलाय. काल लीला तर सांगत होती की तिला खूप महत्वाचं काम दिलंय. तिच्या हाताखाली खूप स्टाफ आहे. तिला स्पेशल केबिन दिली आहे. हो ना. आणि एजे जर तिला असंच महत्व देत राहिले ना तर ती होईल मालकीण आणि आपण बसू असंच. आम्हाला नाही चालणार आहे. आणि म्हणूनच सत्य काय आहे ते आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचंय. आणि काय ना, या लीलाला जरा जास्तच भाव मिळतो या घरात आणि त्यामागचं कारण शोधून काढायचंय आम्हाला, म्हणून आम्ही जातोय. या तिघींच्या बोलण्यात तथ्य आहे. एजंटनी आधी त्या लीलाच्या घरच्यांना पैसे दिले, मग तिला नोकरी दिली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. वहिनी, तुम्ही आता काही म्हणालात तरी आम्ही आमचा निर्णय चेंज करणार नाही आहोत. आम्ही जाणार आहोत. हो, आम्ही नाही, आपण जातोय. म्हणजे आपण एक टीम? वहिनी, पण यायच्या आधी एजंटना सांगायला हवं होतं का? कशाला? कशाला म्हणजे नाही, तशा आपण एजंटच्या सुनावत, आपले नवरे पण इथेच काम करायचे. तसं बघायला गेलं तर आपण इथल्या मालकीणच आहोत. पण तरी आपल्याला कोणी नाही ओळखलं तर? सरस्वती, काय चाललंय? दुर्गा मॅडम, लक्ष्मी मॅडम, सरस्वती मॅडम आणि ही आगाऊ पाहुणी या इथे काय करतायत? एजे सर तर या येणार आहे तसं काहीच बोलले नव्हते.
हॅलो मॅडम. हॅलो विष्णू. हॅलो. इथे अचानक कशा काय तुम्ही? मी एजे सरांना निरोप पाठवू का तुम्ही आलात म्हणून? नाही त्याची गरज नाही. आम्ही त्यांना भेटायला नाही आलोय, लंच करायला आलोय आम्ही. बर बर बर, लंच साठी का? अच्छा अच्छा अच्छा, या ना मॅडम, वेलकम. अहो आपलंच हॉटेल आहे हे. म्हणजे तुमचंच हॉटेल आहे हे. मी केबिन मध्ये तुमच्या जेवणाची व्यवस्था करू का? केबिन? त्या लीलाला अख्खं फ्लोअर दिलं आणि आम्हाला जेवायला फक्त केबिन? अच्छा, म्हणजे लीला मॅडमशी तुलना चालू आहे वाटतं. आता कळलं या नक्की काय करायला आले तिथे. म्हणजे सरूचं म्हणणं आहे की केबिन कशाला, आम्ही मेन रेस्टॉरंट मध्ये जेवतो ना. हो, आणि तसंही या तिघींनी मला इथे जहागीरदारांची शान दाखवायला आणलंय. सो काय आम्ही इथेच उभं राहायचंय का टेबल अवेलेबल करणार आहात विश्वरूप? सॉरी सॉरी सॉरी, या 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 प्लीज या मॅडम या. थँक्यू. विश्वरूप, लीला कुठे आहे? त्यांना पाठवा ना आमच्या सोबत जेवायला. आम्ही सुद्धा आमच्या सासू बरोबर जेवू, नाही का? हो. लीला मॅडम तर वेटरच्या युनिफॉर्म मध्ये आहेत आणि एजे सरांनी घरी कोणालाच काही सांगितलं नाहीये, आणि आता माझ्याकडनं काही कळता कामा नाही. नाही, त्याचं कसं आहे ना मॅडम की लीला मॅडमना जसा वेळ मिळेल तसा त्या लंच ब्रेक करतील. त्या आत्ता फ्री असतील असं मला वाटत नाही. मी मिनरल वॉटर पाठवतो आणि ऑर्डर घ्यायलाही सांगतो. लीला मॅडम, तुम्हाला रोकडे सरांनी बोलवलंय. हो माहितीये मला. मी लंच मध्ये जाईन ना भेटायला. लंच मध्ये नाही, त्यांनी आत्ता बोलवलंय. काय बोलताय तुम्ही? मी आताच त्यांना भेटले होते. मी स्वतः त्यांना सांगितले लंच मध्ये येते. जाऊ दे ना आता. नाही तुमचा काय, का तुम्ही मला माझं काम करू देत नाही? हे बघा, तुम्ही मला परत अडवलत ना तर मी तुमच्या एजे सरांना कंप्लेंट करीन ना. झालं कल्याण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.